नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर मिशन आरंभ अंतर्गत प्राथमिक शिष्यवृत्ती पूर्वतयारी परीक्षा सन 2025-26 म्हणजे 8 मार्च म्हणजे आज जो पेपर झाला इयत्ता 4थीचा भाषा म्हणजे मराठी आणि गणित विषयाचा, त्याची जी उत्तरं आहेत ती उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग लगेचच त्या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. पहा 75 प्रश्न मराठी आणि गणित या विषयाचे होते. त्याचे प्रश्न पहिला आणि दुसऱ्यासाठी सूचना होती. खालील उत्तरा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. आशिया खंडातील पहिला साखर कारखाना कुठे स्थापन झाला? त्याचं उत्तर आहे आशिया खंडातील प्रवरनगर येथे आशिया खंडातील पहिला साखर कारखाना स्थापन झाला. म्हणजेच या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढे आहे वरील उत्तरात एकूण किती जिल्ह्यांचा उल्लेख आला आहे? आता उत्तरामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा उल्लेख आला? अहिल्यानगर 1, त्यानंतर नाशिक 2, छत्रपती संभाजीनगर 3, बीड 4, सोलापूर 5, धाराशिव 6, पुणे 7 आणि ठाणे 8. म्हणजे एकूण किती जिल्ह्यांचा उल्लेख आलेला आहे? 8 जिल्ह्यांचा उल्लेख आलेला आहे. किती जिल्ह्यांचा उल्लेख आला आहे? 8 जिल्ह्यांचा उल्लेख आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? त्याचं उत्तर होतं मधुकर. भुंग्याचा समानार्थी शब्द मधुकर. खालीलपैकी वर्तमान काळी वाक्याचा पर्याय निवडा. वर्तमान काळी वाक्य आहे मी दूध पितो. मी दूध पितो हे वर्तमान काळी वाक्य होतं. खाली दिलेल्या शब्दाला जोड शब्द म्हणून जुळणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा. ताळतंत्र. काय आपण म्हणतो? ताळतंत्र. त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे 5व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढील शब्दांच्या मुळाक्षराप्रमाणे क्रम लावल्यास कोणता शब्द तिसरा येईल? आता मुळाक्षराप्रमाणे जर हे लावला तर त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 पोपट. खालील समुदर्शक शब्द कशासाठी योग्य आहे? गाथन कशाची? तर काजूची गाथन. काजूची गाथन. खालीलपैकी कोणत्या खेळाडूला भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे? तर सचिन तेंडुलकर या खेळाडूला भारतरत्न मिळालेला आहे. म्हणजेच त्या ठिकाणी 8व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 9वा प्रश्न आहे खालील प्रश्नात रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. बागेतील फुलांवर भुंगे बागडत टिंबटिंब करत होते. आता भुंग्यांचा जो आवाज आहे त्याला काय म्हणतात ते महत्वाचं होतं. भुंग्यांचा आवाज, भुंग्यांचा आवाज त्याला काय म्हटलं जातं सांगा? भुंग्यांचा आवाज गुंजारव. काय? भुंग्यांचा आवाज गुंजारव. म्हणजेच 9व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 10वा प्रश्न आहे पुढील वाक्यातील विधेय भाग ओळखा. म्हणजे क्रियापद. थोडक्यात राजीव गांधी भारताचे पंतप्रधान होते. पंतप्रधान होते. हे जे पंतप्रधान होते हे काय होतं? विधेय भाग होता. त्यानंतर 11वा प्रश्न दुसऱ्याच्या कष्टावर स्वतः उदारपणा दाखवणे या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती? हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर टिंबटिंब हा गाणारा पक्षी आहे. कोकिळ हा गाणारा पक्षी आहे. आणि या पक्षाचे कुंजन म्हणजे टिंबटिंब आल्याची खून. उन्हाळा आल्याची खून म्हणजेच त्या ठिकाणी आहे. दंड या शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ असणारी जोडी कोणती? शिक्षा आणि बाहू. पर्याय क्रमांक 4 हे 14व्या प्रश्नाचं अचूक उत्तर होते. त्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी योग्य विरामचिन्ह असणारे वाक्य असलेला पर्याय शोधा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर सांबाचा अवतार या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय कोणता? अत्यंत भोळा माणूस. सांबाचा अवतार म्हणजे अत्यंत भोळा माणूस. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. आकृतिबंध हा काय आहे? शुद्ध शब्द आहे. 17व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 18 वरील संवादात किती जणांनी भाग घेतला आहे? अरे रामू झाले का झाडांना पाणी घालून? रामू हो गुरुजी आत्ता काय करायचे? पण आपण पाणवठ्यावर जायचे आहे. तेथे आपण पाण्याचे उपयोग व पाण्याचे प्रदूषण कसे होते याची माहिती घेऊया. नमस्कार गुरुजी. नमस्कार काका. रामू गुरुजी काका. गुरुजी शाळेचे नंदनवन केले तुम्ही. मुलांना कामात रमवलं. मनापासून केलेल्या गोष्टीचा सुंदर रूप येते काका. खरे सांगू गुरुजी हे सर्व पाहून गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनची आठवण येते. 4 वर्षापूर्वी या 4 भिंतीमधला कोंडवाडा होता. तुमच्या कष्टांना आज अर्थ आला सरपंच म्हणाले. म्हणजे 14 जणांनी भाग घेतलाय. 14 जणांनी भाग घेतलेला आहे. कोण कोण? बरं का, रामू गुरुजी काका आणि सरपंच असे 4 जण. वरील संवाद किती जणांनी भाग घेतलाय? 4 जणांनी.
वरील संवादात गुरुजींना कोणते विशेष गुण दिसतो? गुरुजींचा कोणता विशेष गुण? मुलांना अनुभवातून शिक्षण देणे, म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर खालील वाक्यातून एकूण किती नामे आली आहेत? योग्य पर्याय निवड. तू हा रंग मिसळ. रंग हा एवढंच एकटं नाम आलेलं आहे, रंग म्हणजे एक. त्यानंतर दार, हार, जगी या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे शेवटून चौथे अक्षर कोणते? जहागीरदार हा शब्द तयार होतोय आणि शेवटून चौथा अक्षर आहे गी, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर खालील पर्यायातील विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी कोणती ते ओळख. निर्मळ, स्वच्छ ही विरुद्धार्थाची अयोग्य जोडी आहे. खुश, नाराज, मान, अवमान, दृष्ट, सुष्ट, दुष्ट, सुष्ट हे बरोबर आहे. अयोग्य आहे निर्मळ, स्वच्छ. निर्मळ म्हणजे स्वच्छ, म्हणजे समानार्थी झाला थोडक्यात. खाली दिलेल्या शब्द गटातील एकवचनी शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा. तळे. तळे, तळी. फुगे, मळे, जगे. फुगा, फुगे, जगा, जगे हे काय येतं? अनेकवचनी येतं. जगे, फुगे, तळे. तर मळे, मळे. आता याच्यामध्ये कोणता शब्द असणार आहे एकवचनी? मळे, मळा. मळा, मळे. मळा, मळे. तळे, तळी. बरोबर. एकवचनी काय आहे? तळे. अनेकवचनी काय होईल? तळी होईल. म्हणजे खाली दिलेल्या शब्दाकडे एकवचनी शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा. तळे. एकवचनी काय? तळे आणि अनेकवचनी तळी, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर भाटी या शब्दाचा विरुद्धलिंगी असणारा पर्याय निवडा. भाटी. भाटी म्हणजे काय होतं? मांजर होतं. भाटी. त्याचा समानार्थी शब्द काय? भाटीचा बोका. भाटी, बोका. त्यानंतर धनवान, गुणवान, बलवान, वान, पर्याय क्रमांक 4 25व्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर 26वा प्रश्न. 89,090 या संख्येचे योग्य वाचन. 89,090 पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 89,090 हे 26व्या प्रश्नाचं. 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे. 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 99,998. 5 अंकी सर्वात मोठी समसंख्या देवनागरी संख्या चिन्हात अशी लिहितात. 99,998. त्यानंतर घड्याळात 2 काट्यामध्ये किती वाजता विशाल कोण असेल? तर पहाटे 4 वाजता विशाल कोण असेल? 4 वाजता, म्हणजे 28व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 30व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे. मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती? 9,999. मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती? 9,999. त्यानंतर 32वा प्रश्न आहे. यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? मोठा अपूर्णांक म्हणजे ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. म्हणजे काय आहे? 1/5. 1/5 हा अपूर्णांक मोठा. त्यानंतर संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी येणारी संख्या. आता उतरत्या क्रमाने लिहिल्यास पहिली सगळ्यात मोठी येईल 1272. त्यानंतर काय येईल? 1254. नंतर 1237. नंतर 1233 आणि नंतर 1228. म्हणजेच त्या ठिकाणी मधल्या क्रमांकाचे 1237 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे. 34व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 12. 35व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त्रिकोण. त्यानंतर पुढचा 36वा प्रश्न आहे. 36व्या प्रश्नाचं उत्तर आहे. याच्यात फक्त मी उत्तरं सांगतोय, तुमची उत्तरं चेक करा तुम्ही बरोबर लिहिलीत का. 36व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10 वेळा. 10.1/2 म्हणजे 10.5 पर्याय क्रमांक 3. आता 6, 9, 8 या अंकापासून तयार होणारी लहानात लहान समसंख्या कोणती? समसंख्या 6, 9, 8. 6, 9, 8 म्हणजे 798. सोबतच्या आकृतीत शिरोबिंदूंची संख्या 1, 2, 3, 4 आणि 5 5 शिरोबिंदू. त्यानंतर खालील आकृती पूर्ण करा. 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, 5चा वर्ग, 6चा वर्ग, 7चा वर्ग 49 पर्याय क्रमांक 4 40व्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर 41वा प्रश्न. 1 ते 10 संख्या 1 ते 100 संख्यामध्ये सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान संयुक्त संख्या यांच्यातील फरक किती? म्हणजे 97 - 4. 97 - 4 किती? 93 पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 47/3 या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर
15.2/3 पहा 15 85 46 47 47/3. त्यानंतर 43वा प्रश्न आहे 1 4 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरल्यास या अंकापासून तयार होणारी सर्वात मोठी व सर्वात लहान 3 अंकी संख्या यांची बेरीज पहा यांची बेरीज येते 1090 पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 44वा प्रश्न सोबतच्या आकृतीत कोणते दोन बिंदू जोडल्यास वर्तुळाची जीवा तयार होईल. पहा हे दोन बिंदू जोडले का काय तयार होते जीवा तयार होते म्हणजे ब आणि क. पुढे पर्याय क्रमांक 3 ब आणि क. त्यानंतर ही वजाबाकी या वजाबाकीचं उत्तर येते पहा 67,398 पर्याय क्रमांक 4. पहा आता 46 वस्तुमान मोजण्यासाठी प्रमाणित एकक काय आपण ग्रॅममध्ये वस्तुमान मोजतो म्हणजे 46 प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 5 ऑगस्ट 2025 पासून 7 दिवसाच्या सुट्टीवर गेलेली शैलजा कोणत्या दिवशी हजर होईल तर पहा 7 दिवस म्हणजे 5 पासून 7 दिवस मोजायचे पहा म्हणजे 5 6 7 8 9 10 11 12 दिवस 12 तारखेपर्यंत सुट्टीवर आहे. मग कितीला हजर होईल तर 13 ऑगस्ट 2025ला हजर होईल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 48वा प्रश्न आहे 24 सेमी परिमिती असल्यास चौरसाचे समान 4 चौरस केल्यास प्रत्येक चौरसाच्या एका बाजूची लांबी किती असणार आहे पर्याय क्रमांक 4 3 सेमी. एक मुलगा 10 सेकंदात 2 मीटर अंतर धावतो तर 5 मिनिटात तो किती मीटर अंतर धावेल त्याचं उत्तर आहे 60 मीटर पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचं आहे एका करंडीत 30 डझन आंबे आहेत तर अशा 203 करंड्यामध्ये एकूण आंबे किती पहा 3 12 36 36 गुणिले 203 केल्यानंतर किती येते 7308 म्हणजेच 50व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 51वा प्रश्न आहे सर्वात जास्त विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती. सर्वात जास्त विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पहा चित्रकले पहा 1 2 3 4 5 म्हणजे 6 5 30 सर्वात जास्त विषय आवडणारा चित्रकला किती विद्यार्थी संख्या आहे 30. चित्रलेखात एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे पहा आता इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 17 18 गुणिले 6 18 सक किती तेवढी 18 सक पहा 18 सक 108 म्हणजे 108 पर्याय क्रमांक 3 हे 53व्या प्रश्नाचं. त्यानंतर विज्ञान विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा गणित विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कितीने जास्त आहे तर त्याचं उत्तर आहे 12ने जास्त आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 54 5 डझन प्लस 2 ग्रोस किती डझन पहा आता 5 डझन प्लस 2 ग्रोस म्हणजे किती डझन हे विचारले आपल्याला म्हणजे त्या ठिकाणी त्याचं उत्तर होतं पहा 29 पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 55 प्रश्न आहे 8/17 वजा 2/17 आलं पाहिजे मग 8/17 म्हणजे किती 6/17 पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 56वा प्रश्न आहे भाज्य बरोबर 85 भागाकार 14 व बाकी 1 तर भाज्य किती तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 6. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 5 रुपयाची 30 नाणी देऊन त्याच रकमेत 10 रुपयाच्या किती नोटा मिळतील तर त्याचं उत्तर आहे 10 रुपयाच्या 15 नोटा मिळतील. पहा आता हा आकृतीबंध पूर्ण करायचा होता त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 59वा प्रश्न आहे अंशाधिक अपूर्णांकाचे रूपांतर असे या स्टारच्या जागी कोणता अंक येईल तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 9 स्टारच्या जागी कोणता अंक येईल 9. 60वा प्रश्न आहे पहा या ठिकाणी 60व्या प्रश्नाचं एका आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 12 आणि 8 सेमी आहे तर आयताच्या परिमिती एवढी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती तर त्याचं उत्तर आहे 100 चौसेमी. त्यानंतर मानसी मध्यान्हपूर्व 11:30ला अभ्यासाला बसली व मध्यान्होत्तर 1:45 वाजता उठली तर तिने किती वेळ अभ्यास केला तर त्याचं उत्तर आहे पहा 2 तास 15 मिनिटे 2 तास 15 मिनिटे म्हणजे सव्वा दोन तास पहा आता कितीला बसली 11:30 ते 12:30 तास 1:30 आणि 1:45 वाजता म्हणजे 1:30 म्हणजे दीड आणि ते म्हणजे 2 तास 15 मिनिटे म्हणजे 2 तास 15 मिनिटे म्हणजे सव्वा 2 तास. अ आणि क पर्याय क्रमांक 3 आणि क पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 62वा प्रश्न आहे पहा 62व्या प्रश्नामध्ये पहा काय येतंय तर समोरील आकृतीचे दुमडून खोके तयार केल्यास डी हे अक्षर असल्यास पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठावरील अक्षर कोणते डीच्या विरुद्ध काय येणार आहे ई येणार आहे ई. पहा आता मोहनरावांनी शेतामध्ये 10,442 आंब्याची 9,414 पेरूची 25 फणसाची
899 चिंचेची व 500 लिंबाची झाडे लावली तर एकूण किती झाडे लावली? पहा आता यांची बेरीज करायची. 10,442. पहा आता तुम्हाला व्यवस्थित बेरीज करायची बरं का, चुकून नका देऊ. 10,442 अधिक 9,414 9,414 अधिक 25 अधिक 899 अधिक 500 म्हणजे 75 अधिक 75 अशी किती? 20,855. पुढे 20,855 पर्याय क्रमांक 4 20,855. त्यानंतर 64 2 मीटर 40 सेमी लांबीची तार 5 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केल्यास प्रत्येक तुकड्याची लांबी किती बरेल? पहा 5 ठिकाणी कापल्यावर 6 तुकडे होतात म्हणजे 240 भागिले 6 6 × 24 40 सेमी. पहा किती येईल? 40 सेमी. पर्याय क्रमांक 1. पहा 65 पहा 7 6 7 6 7 6 असं होते. म्हणजेच या ठिकाणी याचं 65व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्याने अर्णवने गोष्टीच्या पुस्तकाचा 2/5 भाग वाचून झाल्यावर 60 पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या गोष्टीच्या पुस्तकाला एकूण पाने किती? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 100 पाने असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 61. एका वहीची किंमत 25 रुपये आहे तर अशा 25 डझन वह्याची किंमत, त्याचं उत्तर येते 7,500. ज्या विद्यार्थ्यांनी 67व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 केलेलं आहे त्यांना 2 मार्क मिळणार आहेत. त्यानंतर 68. श्रुतीने तिच्याकडे असलेल्या 32,420 रुपयांपैकी पावणे 17,000 रुपये किमतीचा कॅमेरा घेतला तर तिच्याकडे किती रक्कम उरली? पहा त्याचं उत्तर आहे 15,670 रुपये तिच्याकडे उरली. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर खालीलपैकी चुकीची तारीख पहा. ही चुकीची तारीख आहे पर्याय क्रमांक 3 31/9. कारण की सप्टेंबर हा जो महिना आहे तो किती 30 दिवसाचा असतो. इथं 31/9/2027 दिले. ही तारीख काय आहे? चुकीची आहे. त्यानंतर 70वा प्रश्न आहे 15 सफरचंदाची एक पेटी याप्रमाणे 492 सफरचंद पेटीत भरताना किती सफरचंदे शिल्लक राहतील? 492 सफरचंद पेटीत भरताना किती सफरचंदे शिल्लक राहतील? पहा यांचा जर भागाकार करायचा आणि जी बाकी उरती म्हणजे ते शिल्लक राहतील ते आहेत 12. त्यानंतर 71व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढे आहे 72वा प्रश्न. अथर्वकडे रुपये 5, 2, 10च्या समान नोटा आहेत. या सर्व प्रकारच्या नोटा मिळून त्याच्याकडे एकूण 1,360 रुपये आहेत तर 5 व 10 रुपयाच्या नोटांची संख्या किती? पहा प्रत्येकी 80 नोटा येतील आणि 5 आणि 10 रुपयाच्या नोटांची संख्या येईल 80 80 160 म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या भौमितिक आकृतीला फक्त एक वर्तुळाकार कड फक्त एकच कोपरा असतो? तर कशाला? तर शंकूला एक वर्तुळाकार कड आणि एकच कोपरा फक्त एकच कोपरा असतो. पहा त्यानंतर 14 दशक गुणिले 5 दशक किती? 14 दशक आणि 5 दशक पहा 70 दशक 70 शतक 700 दशक 70 शतक आणि 7,000. पहा हे सर्व पर्याय बरोबर आहेत. पहा त्यानंतर 75 एका शाळेतील एकूण 4,040 विद्यार्थ्यांपैकी 1,986 मुले व 1,837 मुली सहलीला गेले तर त्या शाळेत किती विद्यार्थी सहलीला गेले नाहीत? तर त्याचं उत्तर आहे 217 विद्यार्थी सहलीला गेले नाहीत. पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने आपण इयत्ता 4थीची ही मिशन आरंभची जी परीक्षा आहे त्या परीक्षेचे संपूर्ण उत्तरे या ठिकाणी पाहिलेली आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल VPN गुरु या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.